गणपती बाप्पांना मोदक किती आवडतात हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। आज मी इथे बेसन मोदक बनवले आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे बेसन मोदक कसे बनवायचे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेसनाचे हे मोदक अतिशय दाणेदार आणि छान असे तयार झालेले आहेत। चला तर मग आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात। बेसनाचे मोदक बनविण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 2 कप भरून बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ तुम्ही कुठलेही वापरू शकता। या ठिकाणी मी घरीच डाळ दळून त्याचं पीठ वापरलेलं आहे। यामध्ये लगेच 2 चमचे तूप टाकून घेते आणि 3 ते 4 चमचे मी दूध सुद्धा घेणार आहे। एकदम थंड फ्रीज मधलं दूध मी या ठिकाणी वापरलं आहे। आता याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, म्हणजे हे जे बेसन आहे हे छान दाणेदार तयार होतं। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। हे जे बेसन पीठ आहे याला हातावरती दोन्ही हाताचा वापर करायचा, हातावरती चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे तयार होणारे मोदक हे अतिशय दाणेदार तयार होतात आणि ते खाताना टाळ्याला सुद्धा चिकटून बसत नाहीत। अशा प्रकारे बेसन पीठ हातावरती चोळून चोळून मिक्स करण्यासाठी जवळपास 4 ते 5 मिनिटे लागतात। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेसन पीठ थोडंसं दाणेदार झालेलं आहे। याला जरा वेळ आता मी झाकण ठेवून साईडला ठेवते आणि आता मी बनवणार आहे भुरा। जर तुमच्याकडे विकतचा मार्केटचा भुरा असेल तर तुम्हाला ही स्टेप करण्याची काहीही गरज नाही। या ठिकाणी पॅनमध्ये मी 1 कप भरून साखर घेतली आणि 1 कप साखरेसाठी 1/3 कप पाणी घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। हा जो भुरा आहे हा भुरा आपल्याला गॅसची स्पीड फुल ठेवूनच करायचा आहे। भुरा बनवत असताना आपला हात कंटिन्यू चालू राहायला हवा। तिकडे जग बंद पडलं तरी चालेल, पण आपला हात चालायलाच हवा। यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलं, म्हणजे तयार होणारा भुरा अतिशय पांढरा शुभ्र तयार होतो। आणि आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे भुरा बनवताना शक्यतो नॉनस्टिकी पॅन आणि सिलिकॉनचा स्पॅच्युलाचाच यूज करायचा। साध्या कढईमध्ये भुरा व्यवस्थित तयार होणार नाही। साखर पाण्यामध्ये अशा प्रकारे फेसाळली आणि थोडीशी घट्ट व्हायला लागली की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हात कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे। ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला अगदी झटपट करायची आहे, म्हणजे भुरा व्यवस्थित तयार होतो। जर तुम्हाला स्पॅच्युलाने मिक्स करायला थोडंसं अवघड वाटत असेल तर पोटॅटो मॅशरचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता। मी सुद्धा पोटॅटो मॅशरनंच याला अगदी झटपट व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। भुरा बनविण्यासाठी जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिट लागतात। अगदी मार्केटसारखा भुरा घरच्या घरी बनून तयार होतो। या ठिकाणी पोटॅटो मॅशरने मी भुरा छान असा बारीक करून घेतलेला आहे। आता जरा वेळ याला साईडला ठेवून देते आणि आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात। सुरुवातीला जे बेसन पीठ तूप आणि दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून ठेवलं होतं, आता त्यालाच मी चाळणीतून छान असं चाळून घेणार आहे। चाळणी अशा प्रकारे मोठी वापरायची, म्हणजे या बेसन पिठामध्ये जर काही गाठी असतील तर त्या वरतीच राहतील। ही जी स्टेप आहे ही बिलकुल स्किप करायची नाही। इथे तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये थोड्याशा गाठी राहिलेल्या आहेत, याला मी आता डायरेक्ट टाकूनच देणार आहे। अशा प्रकारे बेसन पीठ चाळून घेतल्यामुळे मस्त दाणेदार आणि मऊ तयार होतं। आता लगेच मोदक बनवायला सुरुवात करूयात। या ठिकाणी गॅस चालू करून गॅसवरती एक कढाई ठेवली आणि यामध्ये मी अर्धा कप तूप टाकून घेतलं। थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे, ते नंतर वापरणारच आहे। लगेच आता तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये चाळून घेतलेलं सगळं बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि याला तुपामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन भाजत असताना गॅसची स्पीड लोच ठेवायची आहे। जर तुम्ही फुल स्पीड करून बेसन भाजलं तर ते लवकर भाजेल, पण यातला कच्चा वास जाणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, बेसन भाजताना गॅसची स्पीड लोच ठेवायची आहे। राहिलेलं तूपसुद्धा मी यामध्ये टाकून घेते। पुन्हा याला छान मिक्स करायचं आणि जवळपास ही पूर्ण प्रोसेस होण्यासाठी 25 ते 30 मिनिटं लागतात। खूप पेशन्स ठेवून आपल्याला हे बेसन भाजायला लागतं, बिलकुल घाई गडबड करायची नाही। जर तुम्ही आणखी माझ्या या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावरतीही प्रेस करून ठेवा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ
लगेच पाहता येईल। 15 ते 20 मिनिटांनंतर बेसनामध्ये पूर्ण तूप ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि याचा खूप छान वास सुद्धा सुटलेला आहे। आता लगेच या बेसनामध्ये मी पाण्याचा एक शिपका मारून घेते आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं। अशा प्रकारे तुम्ही 2 ते 3 वेळा पाण्याचे शिपके बेसनामध्ये मारून घेऊ शकता। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, फक्त अशा प्रकारे शिपका मारायचा पाण्याचा। आता तुमच्या लक्षात आलंच असेल की या ठिकाणी बेसनाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि याचा खूप छान वास सुद्धा सुटलेला आहे। एकदम परफेक्ट हे बेसन भाजून तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला हे बेसन एका मोठ्या परातीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। बिलकुल टाइम वाया न घालता अगदी फटाफट ही प्रोसेस करायची आहे। बेसन परातीमध्ये ओतायचं आणि याला या स्पॅच्युलाच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे। हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे बेसन लवकर थंड होईल। आता आपल्याला बेसनाला थंड होऊ द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर बेसनाचं मिश्रण पूर्ण थंड झालं की यामध्ये मी सुरुवातीला जो भुरा तयार करून घेतला होता तो सगळा भुरा टाकून घेते। सोबतच पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली। आता याला आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। भुरा आणि बेसनाचं हे मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे। सुरुवातीला याला मी स्पॅच्युलाच्या मदतीने मिक्स करून घेतलं, पण आता हातानंच हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे बेसन आणि भुरा चांगलं एकजीव होतं। आता लगेच या ठिकाणी मी मोदकाचा एक साचा घेतला, याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण भरायचं। चांगलं दाबून दाबून मिश्रण भरायचं, म्हणजे मोदक छान तयार होतो। साच्यामध्ये मिश्रण व्यवस्थित भरलं आणि आता याला मी ओपन करून घेते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान हा मोदक तयार झालेला आहे। आता राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत। तर या गणेश उत्सवामध्ये तुम्ही सुद्धा एकदा तरी अशा प्रकारे बेसनाचे मोदक नक्की ट्राय करून पहा। खूप छान हे मोदक तयार होतात आणि खायला तर एक नंबर लागतात। सगळ्या मिश्रणाचे मोदक करून तयार झालेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। थँक्यू।